आहे संडे आणि मला बनवायची आहे बिर्याणी, कारण उद्या गट बसत आहे, त्याच्यामुळे परत खाता येणार नाही. त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिले बिर्याणीच्या तयारीला लागले. बिर्याणी बनवण्यासाठी मी येथे काही कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, आले, हिरवी मिरची हे सगळे तयारी करून घेतली. आपण काही बनवत असलो आणि लहान मुलांची मध्ये लुडबुड झाले नाही असं कधी होतच नाही. त्याच्यामुळे मी पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आणि त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे ऍड केले. त्यानंतर उकळी आल्यावर त्याच्यामध्ये राईस ऍड केला. तेल संपलं होतं म्हणून किटलीमध्ये तेल भरून घेतलं आणि तोपर्यंत राईसही शिजला होता. राईस मी या चाळणीमध्ये असा काढून घेतला. तोपर्यंत यांनी चिकन आणलेलं होतं. दूधही घेऊन आले होते. सकाळी काही नाश्ता वगैरे केला नव्हता, त्याच्यामुळे आताशी आमचा 10 वाजता नाश्ता होणार होता. पटकन यांनी दूध वगैरे तापवायला ठेवलं आणि आम्ही चहा बिस्किटचा नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर मी बिर्याणीच्या पुढच्या तयारीला लागले. पटकन असे कांदे चिरून घेतले आणि ते तळायला घेतले. कांदा तळायला खूपच वेळ जातो, कारण कांदा असा क्रंची कुरकुरीत तळायला लागतो आणि त्याला खूप वेळ जातो. एक साईडला मी चिकन शिजण्यासाठी टाकणार होते कुकरमध्ये. त्याच्यासाठी स्वच्छ असे धुवून घेतलं ते आणि त्याला हळद मीठ टाकून कुकर लावून कुकर होतोय तोपर्यंत मी इकडं कढईमध्ये कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही मस्तपैकी परतून घेतली. त्याच्यामध्ये खडे मसाले मी ऍड केले होते आणि ही पेस्ट होती ती म्हणजे लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर याची ती पेस्ट होती आणि हा क्रंची कांदा मी तळून घेतला तोही मी त्याच्यामध्ये ऍड केला आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करून शिजवलेलं चिकन मी त्याच्यामध्ये ऍड केलं आणि हे पाय असं छान असं ग्रेव्ही तयार त्याची झाली होती. राईस आणि ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर मी पटकन भांडे घासून घेतले आणि किचन क्लीन करून घेतला, कारण मला आता त्या बिर्याणीला दम द्यायचा होता. त्याच्यामुळे मी पहिलं स्वच्छ करून घेतलं. चिकन शिजवून घेतल्यानंतर मी त्यातलं जे मिठाचं असं ते माझ्यासाठी काही काढून ठेवलं होतं आणि राईसी साईडला तिच्यासाठी काढून ठेवलं होतं. त्यानंतर मी घेतलं बिर्याणीला दम देण्यासाठी. दम देण्यासाठी मला पातेल्याची गरज होती. मग त्यासाठी मी असं एवढं मोठं पातेलं घेतलं आणि पळी आणि उलातनं घेऊन मस्तपैकी असं दम देण्यासाठी त्याला गॅसवरती पातेल्याला ठेवलं आणि सगळ्यात आधी जो असतो तो मी चिकनचा लेयर दिली. त्याला लेयर बनवायच्या होत्या मला, तर सगळ्यात आधी चिकनची लेयर दिली. त्याच्यावरती थोडासा राईस टाकला. राईस टाकल्यानंतर परत मी त्याच्यावरती जे ग्रेव्ही केली होती चिकनची ती ग्रेव्ही टाकून लेयर बनवून घेतला आणि जो क्रंची कांदा होता तोही मी टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त अशी त्याच्या लेयर बनवून घेतल्या. तुम्ही पाहू शकता किती छान असं ते दिसत होतं. चला तर आता त्याला मस्त असा आपण दम देऊया आणि मस्त दम दिल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, कारण आम्हाला घराची काही क्लिनिंग पण परत करायची होती. आणि हे मायराही खूप आवडीने म्हणजे खात होती, तिलाही खूप आवडलं असं. चला आज येतेच थांबूया.